काल तिने त्या बावळ्याट मोनिकाच्या समोर आणि अमृताच्या समोर माझी लाच घातली. आता जर मी या सावलीला असंच सोडून दिलं तर सगळ्यांसमोर माझी काय किंमत राहील? ती मूर्ख मोनिका तर मला काडीची किंमत देणार नाही. भैरवी वसेचा असा अपमान, या सावलीला धडा शिकवलाच पाहिजे. आणि डोक्यावरनं चाललंय मार्क. वेळ आलीये या सावलीला तिची लायकी दाखवून द्यायची. आता या सावलीला मला निस्तनाबूत करायला कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी मी जाणार. मी जाणार मार्क. मी जाणार. हे नाकापर्यंत आलेलं पाणी ना आता कसं पायापर्यंत आणायचं या भैरवीला चांगलं माहितीये. आता बघ काय करते ते. मॅडम तुमचा राग बरोबर आहे, पण तुम्ही नेमकं काय करणार आहात? प्लॅन काय आहे तुमचा? भैरवीजी, तुम्ही मला बोलवलं? या 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 डॉक्टर, वेलकम बॅक. हो बोलवलं. एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. आता गेल्या वेळी तुम्ही आमच्या पेशंटची इतकी छान ट्रीटमेंट केली, तुमची आठवण काढावीच लागली. एक लहानसं काम आहे, करणार ना? पण म्हणजे नक्की करायचं काय? काय नाही, गेल्या वेळी नाही का तुम्ही आमच्या पेशंटला त्याच्या सगळ्या त्रासातनं एकदम मुक्त करून टाकलं. आता आमचे अजून एक पेशंट आहे, बिचारे खूप त्रासात आहे, खूप त्रासात. त्यांना तुमच्या त्याच ट्रीटमेंटची गरज आहे. कराल ना?